दिल्ली बॉम्बस्फोटातील मृतांच्या कुटुंबियांना 10 लाख, कायमचं अपंगत्व आलेल्यांना 5 लाख मिळणार, तर गंभीर जखमींना 2 लाखांची आर्थिक मदत देण्याची घोषणा. जखमींच्या उपचारांची संपूर्ण जबाबदारीही सरकार करणार. दिल्ली स्फोटातील 42 अवशेष फॉरेन्सिक टीमच्या ताब्यात. गाडीचे टायर, सीएनजी सिलेंडरसह इतर अवशेषांची तपासणी. पुलवामामध्ये राहणारा तारिक I-20 कारचा शेवटचा मालक असल्याचं समोर. याआधी मूळ मालक मोहम्मद सलमानकडून घेतलेली कार नदीमनं फरीदाबादमधील डीलरला विकली. महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाची मुंबऱ्यात छापेमारी. 4 घरांवर छापा. 2 व्यक्तींसह इतर घरातून इलेक्ट्रॉनिक वस्तू ताब्यात. तपासणी होणार. अनेकांच्या एक्झिट पोलानुसार बिहारमध्ये एनडीए सरकारला पसंती. मॅट्रिस आणि IANS नुसार एनडीएला 147 ते 167 जागा, तर इंडिया आघाडीला 70 ते 90 जागा मिळण्याचा अंदाज. चाणक्य स्ट्रॅटेजीज पोलनुसार एनडीएला 130 ते 138 जागांची शक्यता, तर इंडिया आघाडीला 100 ते 108 जागांचा अंदाज.